नमस्कार. आत्ता सध्या घराघरांमध्ये मार्गशीर्ष महिन्याची पूजा ही केली जात आहे. हिंदू धर्मासाठी मार्गशीर्ष महिना हा एक पवित्र महिना असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सगळेजण गुरुवारचं व्रत करतो. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, की मार्गशीर्ष महिन्याचे किंवा व्रताचे काही नियम आपल्याला बघायचे आहे आणि जर हे व्रत गुरुवारी आपल्याला करायचं आहे, तर मग आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, हा उपवास कसा करायचा आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तसंच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी अमावास्या आल्यामुळे या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे का? किंवा ते करताना कुठले नियम पाळायचे आहे? हे आता पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया व्हिडिओला. व्रत करताना कुठले नियम आपण पाळावे? व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, अंघोळ करून पूजा विधी करावा. दिवसभर त्यांनी उपवास करावे. त्यानंतर रात्री भोजन करावे. या दिवशी जर आपल्याला काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडनं पूजा आरती करून घ्यावी, पण उपवास मात्र आपण स्वतः करावा. एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी. पूजा, व्रत व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजाऱ्यांना नक्की बोलवावे. संध्याकाळी गायीची पूजा करावी आणि तिला नैवेद्यही द्यायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती, कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनींना अथवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे. आणि त्याचसोबत आजकाल आपण वाण सुद्धा स्त्रियांना देतो. शक्य असेल तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र किंवा दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. आता या पूजेची मांडणी कशी करायची? घरातील पूजेची जागा अगदी स्वच्छ करून घ्या. तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. तांब्यावर कलश ठेवावा. त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कळशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून नंतर नारळ ठेवावा. आजकाल पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटोही ठेवतात किंवा त्याच नारळाला लक्ष्मीप्रमाणे छान सुंदर आपण सजवतो सुद्धा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालेल. त्याच समोर विडा, खोबरे, खारीक, बदाम आणि इतर फळे ठेवा. खडीसाखर किंवा गुळही ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा. रात्री श्री लक्ष्मीच्या मिष्टान्न नैवेद्य दाखवावा. नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे. कलशातील पाणी तुळशीला ओतावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीच्या पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी राहील. त्याच वचनावर विश्वास ठेवावा. आता शेवटचा गुरुवार यावर्षी 11 जानेवारी रोजी येतो आणि त्या दिवशी अमावास्या असली तरी सुद्धा आपल्याला हा गुरुवार पकडायचा आहे आणि त्या दिवशी महालक्ष्मीच्या व्रताची आपल्याला पूजा करायची आहे आणि याच दिवशी आपल्याला महालक्ष्मीचं व्रत आणि उद्यापन सुद्धा करायचं आहे. तर आता मार्गशीर्ष महिन्यात 11 जानेवारीला आलेला हा शेवटचा गुरुवार या दिवशी जर अमावास्या असली तरी सुद्धा या व्रताचे उद्यापन आपल्याला करायचं आहे. उद्यापन कधी करायचे तर त्याची काळजी करू नका. आपण दिवाळीसारख्या मोठ्या सणांना लक्ष्मीपूजन अमावास्येच्या दिवशी करतो. तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावास्या जरी असली तरी सुद्धा आपण हे व्रत करायचे आहे आणि त्याचबरोबर आपण हे उद्यापन सुद्धा करायचे आहे. महालक्ष्मीचं व्रत हे कोणीही करू शकतं. जसं की मुली असतील, स्त्रिया असतील, त्या हे व्रत नक्कीच करू शकता. तर व्रत करण्यासाठी हे व्रत करणाऱ्यांनी मांसाहार वर्ज्य करावे. आपण जसं श्रावण महिना पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करतो तसंच व्रत करणाऱ्यांनी मार्गशीर्ष महिनाही पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करावे. तर आता या माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की अमावास्या असली तरी सुद्धा आपण या व्रताचं उद्यापन करू शकतो. तर या व्हिडिओतली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.